मला सांगा, जे घडणार होतं त्याचं दुःख मानून जगायचंय की जे घडलंय त्याचा आनंद मानायचा आहे आपल्याला? चॉईस आहे ना आपल्याकडे. काम डाऊन. तुमचं म्हणणं पटतंय मला, पण माहित नाही, इथे आल्यापासून असं छान नाही वाटत आहे. एक वेगळीच भीती बसली आहे माझ्या मनात. ठीक आहे, ठीक आहे, चला मग. चला म्हणजे? त्याला म्हणजे चला इकडनं. माझ्या वाईफला ज्या घरात सिक्युअर वाटत नाही आहे त्या घरात मला 1 मिनिट पण थांबायचं नाही असेल. चला. ना 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 ना, सही का वेळ आहेस का तू? कशाला जातेस? नको जाऊस. देवांशला मारायचा हाच गोल्डन चान्स आहे माझ्याकडे. सई नको जाऊस, प्लीज नको जाऊस. सई, कसला विचार करताय? चला ना. अलिबाग मध्ये आणखी खूप चांगले चांगले हॉटेल्स आहेत आणि आपण कुठेही जाऊन खूप व्यवस्थित राहू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला प्लीज. आणि मी हे सगळं रागात बोलत नाही, अजिबात सिरियसली बोलतोय. मला जर या घरात कम्फर्टेबल वाटत असेल तर आपण इथे थांबायची काहीच गरज नाहीये. नो कंपल्शन ॲट ऑल. ओके, मी वर जाऊन आपल्या निघायची तयारी करतोय आणि आपण निघतोय आत्ताच्या आत्ता. हे पॅकिंग करतोय, तुम्ही पण या लवकर. आता जर आम्ही इथून गेलो तर सरांचा हिरमोड होईल. त्यांचा मूड ऑफ नको व्हायला. सर, काय झालं? चला. नाही, आपण नको कुठे जायला. इथेच थांबूयात आपण. हो, सॉरी, मी जरा जास्तच ओव्हर रिॲक्ट झाले. खरंच आपण इथेच थांबूयात. आर यू शुअर? ओके, फाईन. पण जर इथे थांबायचं असेल तर असं तोंड पडून नाही चालणार. काय म्हणतोय मी? सई, किती छान वातावरण आहे इथे. माझी इतकी सुंदर बायको आहे माझ्यासोबत. जरा माहोल पण बनायला हवा ना. कसा बनवणार? सर, असा सर, सर, सर. सी, आय मिस दिस. घरी असलो की असं काही नाही करता येतं आपल्याला. सतत कोणीतरी आजूबाजूला असतं आपल्या, आणि कोणी नसलंही तरी माझ्या डोक्यात तर नेहमी कामाचा विचार सुरू असतात, त्यामुळे नाहीच करता येत. पण यावेळेस मी ठरवलं, यावेळेस हा जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे मला. माझ्या बायकोचं मन समजून घ्यायचं आहे मला. तिच्या आवडीनिवडी जाणून घ्यायच्यात मला. सर, नक्की काय चाललंय तुमच्या डोक्यात? आपण एक गेम खेळणार आहोत. गेम? या गेम. सी, माझी ना एक थेरी आहे. कुठल्याही माणसाला जर ओळखायचं असेल ना तर त्याची प्लेलिस्ट चेक करायची. म्हणजे सी, आपल्या प्लेलिस्टमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी असतात. म्हणजे रोमॅन्टिक गाणी, सॅड गाणी, मोटिवेशनल गाणी, राईट, असतात ना. पण आपण आपल्या मूडप्रमाणे नेहमी गाणी चूज करत असतो, बरोबर?
अगदी बरोबर. तुमचं म्हणणं पटतंय मला. राईट. सो आता तुमचा मूड कसा आहे हे तुम्ही मला सांगायचं. पण गाणं लावून ओके ओके. गो ऑन. माझ्या जगी जारंगुनी पाहून घे तूही हे स्वप्न दिवाणी. हलके हलके सुख है बरसे. हलके हलके सुख है बरसे. मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे बहर. मनाच्या आभाळी अशी डोलेतील भर. घेऊ दे मनाला श्वास मोकळा. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. वरुण, काय रे, किती उशीर केला? खूप वेळ चालतो का तुमचा क्लास? भूक लागली असेल ना, तू बस, मी जेवायला वाढते. हं? आई खरंच नको. अरे असं कसं नको? भूक लागली नाहीये तुला? तुझ्या आवडीचा दाल फ्राय केलाय मी. बस. वरुण ये, बस. काय रे, काय झालं? बरं वाटत नाहीये का तुला? आई, माझी ना जेवायची इच्छाच नाहीये ग. सकाळी वहिनी बोलली म्हणून खायची इच्छा होत नाहीये ना? आई आई अजून किती दिवस आपण मामीचं बोलणं सहन करायचं ग? खूप निंद झाल्यासारखं वाटतं. गरजवंताला मान नसतो वरुण. तू छान शिकून तुझ्या पायावर उभं राहा, मग बघ कसे दिवस पालटतात ते. आई, मामी सतत आपल्याला बोलत असते ग. मी लक्ष देत नाही रे तिच्याकडे, आणि तिचंही काही चुकत नाही असं वाटतं मला. कारण प्रत्येक आई आपल्या मुलासाठी स्वार्थी असते. जशी अंजली तिच्यासाठी. माझ्यासाठी महत्वाचं काय माहिती? माझी 2 मुलं. माझी मुलं छान शिकली, त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. आता सईताईच बघ ना, किती कष्ट केले बिचारीने. त्याचं फळ तिला मिळतंय की नाही? हा, सुखात आहे की नाही ती? तसाच तूही मेहनत घेतोयस. तुझंही सगळं छान होणार आहे बाळा. आणि वरुण, माझ्यासाठी कुठल्याही मान अपमानापेक्षा ना माझ्या मुलांचं भविष्य महत्वाचं आहे. आणि माझी खात्री आहे, ते उत्तमरित्या घडवणार. काय जेवायला आण. हे बघा, जेव. वरुण, तू उपाशी राहून स्वतःला शिक्षा देत नाहीयेस, तर तुझ्या आईला देतोयस. अरे तू नीट जेवला नाहीस म्हणून तिने पण काही खाल्लेलं नाहीये. आई, तू बस. अरे तू बस आधी जेव. अरे असं काय करतोय? तू का नाही खाल्लंस? जेव थांब. घे. वरुण, अरे असं काय करतोयस? हे बघ, तुला अभ्यास वगैरे करायचा असतोस, एक घास घे. जेव तू. जेवते. आई, आय एम सो सॉरी. आई, मी ना फक्त माझाच विचार केला. माझ्या लक्षातच आलं नाही की तू आमच्यासाठी आजवर किती केलंयस.
आता आता इथून पुढे असं उपाशी राहायचं नाही हं. जे तूही नाही राहायचं. तू जेव आधी. ताई, नशिबान आहेस तू. तुला तुझ्यावर माया करणारी 2 मुलं आहेत. पण माझ्या नशिबी ते सुख नाहीये. So now this is my turn, okay? रोज मला विसरून मी गुणगुणतो नाव तुझे. आज इथे तू नजरी तरी भवती भास तुझे. तुझ्या आठवणचा शहारा जरा येऊन ह्या मनाला. सावर रे सावर रे सावर रे सावर रे सावर रे. सई, काय झालं? सर, तुम्ही कायम माझ्यासोबत असेच राहा. मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. डोंट वरी, मी तुम्हाला सोडून कधीही कुठेही जाणार नाही. ओके? सर, तुम्हाला माहित नाहीये तुम्ही माझ्यासाठी काय आहात ते. कदाचित मला ते शब्दात तुम्हाला सांगता येणार नाही. लहानपणापासूनच आईची, वरुणची जबाबदारी होती माझ्यावर. त्यामुळे कधी कोणाकडे हट्ट करणं, कोणावर रुसणं, कोणावर हक्क गाजवणं हे कधी जमलंच नाही मला. पण नंतर तुम्ही आलात माझ्या आयुष्यात आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. जगण्याचा खरा अर्थ तुमच्यामुळे समजलाय मला. पण मगाशी जेव्हा किचनमध्ये एक गोष्ट घडली ना, तेव्हा माझ्या अक्षरशः काळजाचा ठोका चुकला होता. तुम्हाला काही झालं तर ते नाही राहू शकत तुमच्याशिवाय. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर. आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू. I love you too. I really do. ले तू. पण एक प्रॉब्लेम आहे आपल्या दोघांमध्ये. काय? सर 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 म्हणणं हे प्रॉब्लेम आहे. ते तुम्ही प्रेम करता ना माझ्यावर. खूप. मग आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याला असं सर सर म्हणतो का? मला देवांश म्हणून हाक मारा ना. तुम्हाला माहितीये मला किती आवडतं तुमच्या तोंडून फक्त देवांश ऐकायला. माझे कान तरसत असतात नेहमी. आणि खरं सांगू, जेव्हा तुमची देवांश म्हणून हाक ऐकतो ना, तेव्हा असं वाटतं मला आयुष्यात सगळं काही मिळालंय. आणि त्या एका हाकेसाठी मी
मी 7 समुद्र पार पण येऊ शकतो सिरियसली. त्यामुळे इथून पुढे मला सर म्हणणं बंद करा. ओके? हो, पण तुम्ही पण मला आहो जाऊ नका ना करत जाऊ. एकेरी आवाज द्यायचा मला. इम्पॉसिबल आहे ते. कारण मला जितकं प्रेम आहे ना तुमच्यावर, त्यापेक्षा कितीतरी जास्त आदर करतो मी तुमचा. त्यामुळे तुम्हाला एकेरी नावाने हाक मारणं माझ्यासाठी तरी इम्पॉसिबल आहे. पण तुम्ही मला फक्त देवांशच म्हणायचं. ओके? ओके सर. सॉरी देवांश. बेटर. सई, तुला काय वाटतं का हा देवांश तुझ्यावर खरं प्रेम करतो? नाही सई, तुझ्यावर खरं प्रेम हा विक्रम करतो फक्त. देवांशच्या तर आता आपल्यामधला देवांश. गॉड, काय कमाल पर्स ही. खूप राई. 10,000 यार, खूपच जास्त एक्सपेन्सिव्ह आहे यार. पण ही पर्स जर घेऊन मी ऑडिशनला केली तर काय सॉलिड दिसेल ना. लगेच सिलेक्ट करून टाकतील मला. मूवीला गेलो नाही म्हणून रागवली असेल का ती? यार, तिचा ना फोन आलाय ना मेसेज आलाय. मी करून बघतो. यार, आता हा कशाला फोन करतोय? जा, मला नाही उचलायचा. नाही उचलला तर सारखा सारखा फोन करेल. हाय, काय करतेस? काय नाही, बाहेर जात होते. अरे कुठे? म्हणजे आय मीन कुठे ऑडिशनला निघाली आहेस का? नाही, ऍक्च्युली माझी ना पर्स खराब झाली होती. ती रिपेअर करायला बाहेर जात होते. एवढी झंझट कशाला करतेस? दुसरी पर्स घे ना. घेतली असती. ऍक्च्युली मला ना एक पर्स आवडली आहे, पण ती जरा जास्तच एक्सपेंडिव्ह आहे रे. जाऊ दे, इतके पैसेही नाही आहेत सध्या माझ्याकडे. त्यापेक्षा आहे त्या पर्समध्येच मी काम चालवते. आहे ती चेनच रिपेअर करून वापरेल.
मला लिंक पाठवते पर्सची. काय लिंक पाठव तुला का पण? पाठव तर, मला बघायची आहे तुला कुठली पर्स आवडली ती. अरे पण ओंकार. अंजली, मी म्हणतोय मला पाठव म्हणून लिंक. ओके ओके पाठवते हा. बाय. बाय. आधी लिंक पाठवते. इसी 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 यार काय स्मार्ट आहेस तू. ओवी म्हणजे माझी ATM मशीनच झालाय. 10,000 ची पर्स घेऊन सई, सई. सई. सई.